भविष्यातली तिसरी मुंबई, मुंबई झाली, नवी मुंबई झाली, तिसरी मुंबई जी आपण तयार करणार आहोत, त्या तिसऱ्या मुंबईमध्ये या महानगरपालिकेचा, या पनवेल आणि सगळा जो आपला नवीन एअरपोर्ट आहे, या सगळ्या भागाचा एक अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी वाटा राहणार आहे. विशेषतः आता जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आपण तयार केलं, ज्याला पुढे भविष्यात आपण दिबा पाटलांचं नाव देणार आहोत, हे जे एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टमुळे एक मोठा एरिया तयार झाला, ज्याला आपण नैना म्हणतो. म्हणजे एअरपोर्टचा जो इन्फ्लुएन्स झोन आहे, हा जो इन्फ्लुएन्स झोन आहे, याला आता येत्या काळामध्ये आपण एक तिसऱ्या मुंबईच्या रूपानं जोडतोय किंवा तयार करतोय. आता तुम्ही दिबा पाटलांच्या नावाचा उल्लेख केला विमानतळासाठी, तर उत्सुकता म्हणून विचारतो की त्याला इतका विलंब का लागतोय? नाही, त्याच्यामध्ये प्रोसेसेस पुष्कळ आहेत. काय झालं की मध्यंतरी कुठलीच नावं द्यायची नाहीत असा एक निर्णय सरकारने घेतला होता, मग तो निर्णय बदलला. त्यामुळे आता त्याच्यामध्ये पहिलं स्टेप असते की राज्यांनी रिकमेंड करायचं, ते आता आम्ही रिकमेंड केलंय. आता त्या ठिकाणी त्याच्यावर पुढची प्रोसेस चालली आहे. मला असं वाटतं की आता त्याच्यात खूप जास्त विलंब काय होणार नाही, आपण लवकरच हे नाव देऊ शकू.